मंदिराचा व्ह्यू बघा, नाईट व्ह्यू 11 वाजता मंदिराचा व्ह्यू. हे आहे ते बाहेरचा व्ह्यू मंदिरात. अजून 4-5 किलोमीटर चालायचे कम से कम. थोडासा ब्रेक घेतला, एक लाईट ब्रेक का तर हे खायला थोडं एक चपात्या घेतलेला आम्ही. आणि एक सोलो ट्रॅव्हल करतोय मित्र ऋत्विक, तर त्यानं चटणी आणि हे घेऊन आलाय तेल, तर ते आता खातोय. तर अजून आता सगळी खडी चढाई आहे. आता अजूनही काही स्ट्रेट रोड आलेला नाहीये आणि असे पत्थरचाच रोड आहे. आणि असे घोडे सामान वगैरे घेऊन वर जात आहेत, खाली जात आहेत. मी आता इथं गाडीमध्ये बसलोय. गाडीमध्ये पुढे जागा नाही, हे पाठी असे बसलेले आहेत बॅगा बिगा टाकून. मजदूर लोक हे कामाला नेतोय आपण तिकडे. तर मित्रांनो गुड मॉर्निंग आणि डे 2 आजचा. आणि आता आम्ही चाललोय. आज आम्ही रुद्रप्रयागला काल इथे स्टे केलेला रुद्रप्रयागला. आणि आता आम्ही चाललोय केदारनाथच्या दिशेने. इथून 70 किलोमीटर काय सोनप्रयाग आहे ना. 70 किलोमीटर काय आहे सोनप्रयाग ना. 70 किलोमीटर सोनप्रयाग आहे. तिथून ते ट्रेकिंग चालू आहे. सो मग आता आम्ही सोनप्रयाग मध्ये 70 किलोमीटर जाणार, 70 ते 80 किलोमीटर. आणि हे सकाळी आता वाजले तरी पण आम्हाला 7 वाजलेच. इथं लवकर या होतं, सकाळ होते. तर भेटू आपण आता रस्त्यातच. तर आता आपण गोप्रो लावूयाच बोललो करून. व्ह्यू चांगला आहे मतलब. हे तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे. हे हेल्मेट जे त्याला रेंट वाले दिले ना ते ठीक नाही बसत आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की थोडं खाली येते सारखं हेल्मेट. त्याच्यामुळे जरा व्ह्यू थोडासा हे होऊ शकतो, पण असं थोडं मान वर करून व्ह्यू भेटेल. बाकी ही घरं वगैरे बघू शकता तुम्ही. तर 46 किलोमीटर आपल्याला पहिलं अंतर कापायचं. पण आय थिंक आज गुप्त कशाला नाही थांबणार आम्ही, डायरेक्ट सोनप्रयागला. कारण काल आम्ही अंतर बऱ्यापैकी तयार केलं. सो आणि इकडच्या रस्त्याचे टर्न करून आहेत. आणि हे बघा हे तसा न्यू ब्रिज. मग अशी एक आर्मी ब्रिज केला, नेमका माझा कॅमेरा ऑफ होता त्याच्यामुळे रेकॉर्ड नाही केला. पण हे एकदम मस्त. हा आता जायचंय कुठं, आतमध्ये जायचंय की सरळ जायचंय? केदारनाथ ह्या साईडला. केदारनाथ इथं लिहिलेलं आहे. म्हणजे टनेलचं काम अजून बहुतेक चालू नाहीये. हा सो आता मला हे फिरून जावं लागणार आहे. केदारनाथ 87 किलोमीटर. म्हणजे आज मला वाटतं तरी एक 12 वाजतीलच असा अंदाज आहे माझा. ब्लॉगिंग मध्ये आम्हाला पण घे. हा आपले बंधू ब्लॉगिंग मध्ये येताना रील्स साठी शूटिंग, रील्स साठीच पण शूटिंग केलेलं आहे. हा S24 अल्ट्रा ना म्हणजे व्हिडिओ क्वालिटी ठीक आहे. प्लस वाईड कॅमेरा अँगल ना मस्त होतो. माझा तो जुना मोबाईल होता ना त्यामध्ये एवढा वाईड कॅमेरा अँगल नाही एवढा चांगला नसायचा. आणि
थोडं एक रील्स शूट करताना तसं डेंजर आहे इकडे. हे बघा पहाड बघा, कधी पण लँडस्लाइड वगैरे होऊ शकतं, कधी पण येऊ शकतं. त्यात थोडीशी आम्ही मस्ती करतोय. आता तर असं काहीच होऊ शकता तुम्ही. याचा नजारा आहे. काय माता बिचारी काहीतरी खाण्याची आशेने आलेली, पण हे आपल्याकडे बिस्किट पण नाही ना. हे आपले बिस्किट वगैरे काय आहे का आपल्याकडे? अरे भेंचोट जास्तच हे पुरे आहेत. खाते नाही नाही नको, राहू दे, चल ठेवून दे. जास्त खाणार नाही. ती मैद्याचं आहे ना. ये ये चल आपण निघू आता. ही रुद्रप्रयाग सिटी आय थिंक चालू झाली. आणि लोक असे आहेत की त्यांना पाठीन गाडी येते का पुढून गाडी येते याच्याशी काही देणं घेणं नाहीये. सिटीचा व्ह्यू. आता वाजलेत तिथे 8 वाजत आले, 7:45 वाजले. म्हणजे 12-1 वाजणार आहे तरी पण असं वाटतंय केदारनाथ चढायला. पण काही नाही, आता थोडं स्लो करायचं. पण नंतर एकदा हे लागलं की मग फास्ट जायचं. थोडा ना पाऊस आलेला त्याच्यामुळे पाऊसमुळे जरा मोबाईल वगैरे मला कॅमेरा वगैरे सर्व काढून ठेवावा लागला. आणि आता गेला. थोडा वेळ लागला पाऊस आणि गेला. आणि रस्ता थोडा इकडं आहे, थोडासा खराब आहे. आणि क्रॉस केलं आणि थोडासा पाऊस आलेला. वातावरण थोडस ढगाळ झालेलं. मग ते रेनकोट वगैरे घातला तेव्हा कॅमेरा वगैरे सर्व काढून ठेवावा लागला. आणि आता पुन्हा अरे लँडस्लाइड झालं. लँडस्लाइड त्याच्यामुळे हे बघा, हे असे लँडस्लाइड मुळे रस्ते की आय विजवून जाते. हो बापरे. अरे तो येणाऱ्यांचा आहे. अरे काय बोलणार तुला. हा आहे ना, हा येणाऱ्यांसाठी ठेवलेला आहे, तो जाणाऱ्यांसाठी ठेवलेला आहे तिथे. कसं आहे तर हे बघ, हा येणाऱ्यांसाठी ठेवलेला आहे, हा इकडून येणाऱ्यांसाठी आणि तिकडून जाणाऱ्यांसाठी ठेवलेला आहे. हा ते आहे. तर आणि तू सरळ रस्ता कुठे गेलाय मग? उत्तर काय? अरे हा, तो उत्तर काशी. तिकडे उत्तर काशी लिहिलेलं होतं ते. उत्तर काशी हे केदारनाथ. गुप्त काशी, गुप्त काशी आणि ते उत्तर काशी. हे बघ इथे काय लिहिलं बघ, बोर्डवर काय लिहिलंय. हा गुप्त काशी आणि ते उत्तर काशी होतं तिकडं. गौरीकुंड 39 6 किलोमीटर फक्त गुप्त काशी. आणि हे व्ह्यू बघू शकता तुम्ही. हे घर बघा कसं आहे. हे बघा, हे घर आहे
इकडं आता तर पेट्रोल भरायला थांबलोय थोडं. किती आहे रेट? 94 रुपये लिटर. 94 पण म्हणजे 95 रुपये लिटर आहे. हे गाव कुठलं आहे? हे गावाचं नाव काय दादा? गाव का नाम क्या है दादा? गाव सेमी सर, सेमी गाव का नाव आहे. सेमी तल्ली गावाचं नाव आहे. आणि ह्या इथं थांबलोय. तू आता मस्त आहे की गुप्तकाशीला नाश्ता करून मग आम्ही याला जाणार आहोत. पुढचा प्रवास चालू करणार आहोत. तर भेटू आता गुप्तकाशीला नाश्त्याचं ते नाश्ता. तर आता आमचं थोडं मध्ये मध्ये ऑफरोडिंग भेटत आहे. पण आम्ही आता थोडं ऑफरोडिंगला मी कॅमेरा नाही ऑन केलेला. तर आता 10 मिनिटात सोनप्रयागला पोहोचू. रस्ता जरा पुढे इकडेच थोडा हे आहे, म्हणजे कुठं गुप्तकाशीच्या नंतर सोनप्रयाग मध्ये थोडा रस्ता मध्ये मध्ये थोडे पॅच खराब आहेत. बाकी काय एवढं टेन्शन नाही. बाकी रस्ता तसा चांगला आहे. आणि आता एक 10 मिनिटात पोहोचू पण आम्ही सोनप्रयागला. किती वाजले? 11 वाजले. 11. आणि हे सगळ्या गाड्या वाटेतच पार्क केलेल्या ज्या लोकांनी मोस्ट ऑफ दी. सोनप्रयाग मध्ये आगमन झालेलं आहे आपलं. आणि इकडं सगळं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी चालूच आहे. पार्किंग साठी इथं पावती घ्यायची. पावती घेऊन हे पार्किंग आहे. आपण आता पार्किंग केल्यावरच भेटू. गाडी पहिला पार्किंग करू, नंतर हे करू. आम्ही इथं बॅग ठेवलेला हा दादा. हेल्मेट इथं 50 रुपये 12 घंटेसाठी आहे, 12 तासासाठी. आणि इथं हे बॅगेज वगैरे ठेवतो. आणि आता इथून आम्ही सोनप्रयागवरून कुठे जाणार आहे? गौरीकुंडला. सोनप्रयागवरून गौरीकुंडला जाणार. गौरीकुंडवरून मग ट्रेकिंग चालू करणार मस्तपैकी. दादा हाय बोल. तर मित्रांनो, आता हे असं पार्किंग आहे. इथं बाईक पार्किंग इथे केलेली आहे. पार्किंगचे पण काहीतरी 50 रुपये आहे. आणि आता आम्ही पार्किंग वगैरे करून सामान ठेवलं लॉकरमध्ये. आणि आता आम्ही जाणार आहोत इथून सुमो वगैरे बस वगैरे काहीतरी आहे, तिथून आम्ही सोनप्रयागवरून जाणार ह्याला गौरीकुंडला. आणि गौरीकुंडून आमची ॲक्च्युअल ट्रेकिंग चालू होणार. तर आता पुढे पार्किंग वगैरे नाही, पुढे बाईक वगैरे नाही जात. सर्व बाईक गाड्या बिड्या इथंच ठेवल्या जातात. आणि इथून तुम्ही 50 रुपये देऊन पुढे जायचं. तर आर्मीचा ब्रिज. आणि आता हे इथं बघू शकता, आम्ही सगळं असे काटा बिटा घेऊन ट्रेकिंग जाता. इथून आता टॅक्सी आहेत, ते टॅक्सी करून आम्ही ते कुठं गौरीकुंडला जाणार आहोत. आणि आता एक आम्हाला सोबतच सोलो ट्रॅव्हल करतो यवतमाळचा. तुझं नाव काय? ऋतिक भेंडे. हां, तो पण भेटला. तो पण आम्हाला जॉईन झाला. तो 2 दिवस राहणार आहे वर. आम्ही 1 दिवस स्टे करून येणार आहोत. बाकी हे असं पहाड वगैरे. मी आता इथं गाडीमध्ये बसलो आहे. गाडीमध्ये पुढे जागा नाही, हे पाठी असे बसलेले आहेत बॅगा बिगा टाकून.
मजदूर लोक हे कामाला नेतोय आपण तिकडे. आणि आता पुढची गाडी अशी पॅक होते. पुढची गाडी सुटली की आमची सुटणार आहे. आणि हे असं इथं बाजूचं वातावरण आहे. तर आता इथून गौरीकुंड जायचं आहे. तिथून मग ट्रेकिंग चालू होणार आहे. तर आता आम्ही हे खाली पण बघू शकता. इथून टॅक्सीपर्यंत सोडते हे गौरीकुंड एरिया. आणि आता इथून आपल्याला चालत जायचं आहे पुढे. तर आता थोडं मध्ये मध्ये रेस्ट करत करत एक 5-6 तास लागतील असं एक अंदाज आहे. तर आता रस्त्याचा पण कंडिशन बघू शकता बाई, खराब आहे. घोडा वगैरे करू शकता तुम्ही. हे बघा माणसाचे पण आहेत, माणसाला बसून पण नेतात. तर हे गेट आला खालून पण. आणि आता हे शौचालय आहे. पूर्णच फॉग आहे. हे इथं बघू शकता खोल दरी. आणि हे आता फॉग सुरू झालं इथं. आणि कंटिन्युअस घोड्यांचं येणं जाणं चालूच आहे. वाव काय फोटो येतो बघ. तर आता आम्ही चालायला सुरुवात केली. 14 किलोमीटर वर आता पोहोचू. बघू किती वेळ लागतो ते. अजून 12 किलोमीटर असेल मला वाटतं तिथून. इथं बोर्ड नाही कुठे लिहिलेलं आहे पण बघा पूर्ण फॉग आहे. आणि अजून तर म्हणजे वर जायचं अजून बहुत. आणि हा बघा फॉग मध्ये वॉटरफॉल आहे तिथं. आणि इथं असे घोड्यांचं ना खच्चर या घोड्या आहेत हे यांचं कंटिन्युअस चालू आहे इथं येणं जाणं. आणि तिथून घोड्यांना साईड देत जावं लागतं आम्हाला. आणि इथं आता बघा इथं टनला फॉग आहे. वॉटरफॉल आहे. वॉटरफॉल फ्रेश आणि थंड आहे. आणि इथं घोड्यांना मध्ये मस्त की ताडपत्री बांधून त्यांना स्टे केलेला आहे. स्टे. आणि हे बघा वॉटरफॉल बघा. वॉटरफॉल मस्त वॉटरफॉल आहे. आणि आता थोडं थंड इथं वॉटरफॉलचे ना थंड वाटायला लागले. घोड्याचे मला वाटतं उतरायचे 800 रुपये काहीतरी 800-900 रुपये. आता पीक सीझन नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित कमी असतील. आणि हा पाण्याचे हो काय मस्त आहे बघा. इथं वरून पाणी येत आहे. पाणी थंड आहे. पाण्याचे वावजळ येत आहे. आणि आजूबाजूला फॉग आहे. तिकडे एकदा कॅमेरामॅन तिकडे दाखव. एकदा हे खाली पूर्ण फॉगने भरलेलं आहे. पूर्ण फॉगने भरलेलं आहे. आणि अशीच अजून चढाई आहे. सरळ रूट आम्हाला नाही भेटला, फक्त चढाईच भेटलेली आहे. पण एवढं थकायला नाही होते. एक एनर्जी ड्रिंक पिली स्ट्रिंग बस, बाकी काही नाही. आता खायचं बघायचंय काय काय. तर अजून आता सगळी खडी चढाई आहे. आता अजूनही काय स्ट्रेट रोड आलेला नाहीये. आणि असे पत्थरचाच रोड आहे. आणि असे घोडे सामान वगैरे घेऊन वर जात आहेत, खाली जात आहेत. फॉग मात्र जमले पण पाऊस नाही. अजून पाऊस नाही. फॉग आहे. फॉग मजबूत आहे. दाबून फॉग आहे. आता बघू अजून. आता वाजले किती माहितीये? 2 वाजलेत. 1-2 करेक्ट 2 वाजले.
मला वाटतं 4 पर्यंत आपण 5-6 पर्यंत पोहोचू वर, असं मला एक अंदाज वाटतोय. आता बघू काय होतंय ते. आणि इथं लोक अशी जाणं येणं हे काम पण चालू आहे. आणि त्यातच घोड्याचं पण त्याने भरपूर लोक घोड्या घेऊन जातात. आणि पूर्ण इकडं बघा फॉगच फॉग आहे. आणि हे थोडं रिस्की आहे. इथून रेलिंग वगैरे आहेत पण ते तुटलेले आहेत रेलिंग. तर बघू 5-6 पर्यंत पोहोचण्याचा एक अंदाज आहे. अजूनपर्यंत काय आम्ही ब्रेक घेतला नाही. वर जाऊन एक ब्रेक घेऊ, थोडंफार बिस्किट ड्रायफ्रूट. आणि तुम्ही येत असाल ना खालूनच बिस्किट वगैरे असं घेऊन या. म्हणजे कसं तुम्हाला वाटेत भूक वगैरे लागली. आणि इथं बेसला घेतला गेला ना, आता आम्ही स्ट्रिंग घेतली 20 रुपयाची स्ट्रिंग 50 रुपयाला महाग आहे. त्यामुळे तिकडून हरिद्वार वगैरे का तिकडून कुठून येतात ना, तिकडं सामान भरा. वाटेत वाटेत भरपूर सिटी भेटतात. तिथं सामान भरा आणि तिथूनच सगळं घेऊन या. म्हणजे कसं वाटेत बॅगेत थोडं वजन होईल पण खायला भेटेल तुम्हाला सर्व काय. आता बघू थोडंफार कसं होतं काय होतं. लोक जाता येत आहेत आणि ते तिकडे दाखवा ते 4 याच्यावर पण असे लोक घेऊन येतात. इथं फॉगमुळे सगळं हां डोलीसारखं घेऊन येतात. इकडे हे बघा गॅस सिलेंडर वगैरे बांधले यांनी, हे पण घेऊन चाललेत. आणि धावत हां मस्त आहे. पण एकदा येऊन जावं नक्कीच, एकदा व्हिजिट करण्यासारखं आहे. चला आपण आता वर भेटू. थोडासा ब्रेक घेतला, एक लाईट ब्रेक. का तर हे खायला थोडं एक चपात्या घेतलेल्या आम्ही. आणि एक सोलो ट्रॅव्हल करतोय मित्र ऋत्विक, तर त्यानं चटणी आणि हे घेऊन आलाय तेल. तर ते आता खातोय. तर आता खाऊ आणि थोडं हळूहळू पुढे चालायला घेऊ. बघू शकता अजून कम से कम 7-8 किलोमीटरची चढाई बाकी आहे. आणि हे आता पाऊस कंटिन्युअस चालू आहे. माझ्याकडे बघू शकतो पूर्ण रेनकोट वगैरे घातलेले आहे, बॅग वगैरे आहे. एक शॉर्ट ट्रेकचा समजा दिसणार नाही, मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण चढाई आहे आता. हे बघा हे इथून ना पूर्ण वरपर्यंत आता चढाई आहे. अशी पूर्ण चढाई आहे. इथे एक तर चांगलं हॉटेल आहे आणि आम्ही घोडेकडे लावलेले तरी हा असा ब्रिज आहे. इथं ब्रिज बनवलेला आहे. आवाज हे नाही लावलेला आहे मी, मायक्रोफोन नाही कनेक्ट केला आहे, त्याच्यामुळे आवाज थोडासा डल येईल. पण पूर्ण. आणि हे बघा पाणी वगैरे. कशी आहे फिलिंग? एकदम बढिया एकदम बढिया. आणि इथं थोडा आता रेस्ट घेणार होता मी 5-10 मिनटं रेस्ट घेऊन आम्ही मग आता पुढे चालायला सुरुवात करणार आहोत. आणि हे बघा कंटिन्युअस घोडे वगैरे चालूच आहेत. अजून बरंच काम आहे. बऱ्यापैकी आलोय आणि आता पूर्ण फॉग व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे लिटरली खालचं काही दिसत नाही. हे बघू शकता. चहा प्यायला बसलोय. अजून फक्त अर्ध्यापर्यंत झालोय. आता खडी केला आहे एवढी तरी अजून कम से कम 3-4 तास. चहा आहे, 2 चहा घेतल्या. चहा पिऊन 5-10 मिनिटं रेस्ट करू तर पुन्हा चालायचं चालू. अजून 4-5 किलोमीटर चालायचे. तिथंच हवा टाईट झाली आणि अजून आमच्या पेपर तर पाठी खाली आहे. बघू आता कसं होतंय.
7, 7:30, 8 तरी वाजता असं वाटतंय. आणि हे घोडेवाले पण आहे, घोडेवाले चालले. साडेसहा वाजले. मला वाटतं 7:30, 8 वाजतील. पोहोचेपर्यंत 8 वाजणार आहे 100%. आणि आता थोडं इकडं वर पाऊस नाही आहे, म्हणजे फॉग तर आहे भरपूर, पण पाऊस नाही आहे ॲटलिस्ट. बघू आता थोडं जायचं आता पुढे. तर मित्रांनो आता वाजले 7:30. दुपारी 1 वाजता आम्ही चढायला घेतलेलं गौरीकोंडावरून. आणि आता हे बघू शकता तुम्ही, नाईट झाली. आत्ता आम्ही म्हणजे अजून 1-2 किलोमीटर असेल बेस कॅम्प. मला दिसेल की नाही माहीत नाही, मला चेहरा लाईट आहे थोडं दिसेल बेस कॅम्पला. असं दिसेल, आता असं दिसू शकतो. आता आम्ही बेस कॅम्पला पोचतोय. पण तिथून केदारनाथ मंदिर 2 किलोमीटर अजून आहे, 1.5-2 किलोमीटर. आता मी काळोखात आहे, काळोखात तेवढं दिसणार नाही, रात्र झाली आहे. पण हे बघा, अजून हे लोक पण चालत आहेत, घोडेवाले पण आहेत. आणि तर आता बघू बेस कॅम्पच्या इथे एकदा व्हिडिओ करेन मी. आणि रूम भेटला तर रूमची टूर देईन, नाहीतर मग टेंट घेता येईल. कसं काय आता आम्ही क्वांटिटीमध्ये आहोत, 5 जण आहोत, त्यामुळे बघू रूमचं काय जुगाड होतोय काय, नाहीतर मग टेंट ते बघता येईल कसं काय ते. तसा पीक सीझन नाही आहे, त्यामुळे वाटते थोडं स्वस्तात भेटू शकतं असं. बाकी बघू, ते भरपूर खडी चढाई आहे. मग इथं आता एकदम म्हणजे चांगलं वाटतंय चालायला, काय वाटत नाही, स्ट्रेट आहे. बाकी बघू आता रूम कसा भेटतोय, टेंट वगैरे काय त्याची टूर देईन. बाकी बघू. फायनली भाई बेस कॅम्पला पोचलो आम्ही. आणि असा आहे बेस कॅम्पचा नजारा, रात्रीचा व्ह्यू, नाईट व्ह्यू. आणि आता रूम बघायचे आहे. बेस कॅम्प 8 वाजले, 8 पोचायला 8 वाजले. आता मी माझ्या चेहऱ्याकडे दाखवतो काय अंधार आहे, पण हे असं आहे नजारा. चला आता रूम बघायचं आहे पहिला, त्याच्यानंतर भाई जेवायला बसलोय. फुल 150 रुपये आम्ही दोघांमध्ये घेतला. आणि हे शॉप आणि हे चाचा इथं बघू शकतो. इथं मस्त आहे, इथं क्वालिटी पण चांगली आहे आणि रेट पण चांगला आहे. आणि पोटभर त्यांनी आम्हाला अजून पण दिला एक्स्ट्रा की खा पोटभर. हे बघा, ते आम्ही ऍक्च्युली चपाती आणि चटणी खाणार होतो. चटणी घरी घेऊन आलेला हा मित्र, आणि आम्ही चपाती आणि फक्त हे खाणार होतो. पण आता मस्त पैकी ही आम्ही रूम केली आहे. 5 लोकांमध्ये 1300 रुपयाला भेटले. म्हणजे चांगले डील आहे, काय मोठंच हे नाही. 5 लोकांना 1300 रुपयामध्ये म्हणजे पर हेड 250-300 पर्यंत ना खूप चांगली भेटलेली आहे. काय एवढं हे नाही, मस्त भेटलेलं आहे. 270च्या आसपास आहे. आणि अशी ही रूम आहे. आणि इथं अटॅच आहे, इथं गिझर आहे, हीटर आहे, हां इथं पाणी गरम करायला पण आहे, इथंच टॉयलेट बिलेट आहे आणि वॉशरूम वगैरे सगळं आहे. आणि हे असं इथं गाद्या वगैरे आहेत. आणि हे असं गेट आहे इथून. पण चांगले आहे रूम, काय टेन्शन नाही, मस्तपैकी. तर आता उद्या सकाळी आम्हाला अर्ली मॉर्निंग उठायचं आहे. आणि मी आता बाहेरचं काहीच रेकॉर्ड नाही केलं, कारण का आम्हाला पण पहिलं रूम भेटून थोडं फ्रेश व्हायचं होतं, कारण पाय वगैरे सगळं ना ओले झाल्यामुळे ना सगळं आखडलेलं. तर आता आम्ही काय करतोय की पहिले आता फ्रेश होऊ. बघू, एकदा मी बाहेर गेलो ना तर तुम्हाला दाखवतो कसं काय असेल. पण उद्या सकाळी प्रॉपर व्हिडिओ बनवेन आणि उद्या दर्शन पण घ्यायचंय. तर आता आपण बघू, एकदा बाहेर गेलो तर मी दाखवतो कसं काय सध्या रात्रीचं आहे. आणि हे आमचं आता आजचं स्टे आहे. भाई असं काहीच आहे, इथं रजिस्ट्रेशन टोकन घ्यावं लागतं. ही जी बिल्डिंग आहे, एंट्री मारल्यावर हा असा गेट आहे. गेट आणि स्टार्टिंगची एंट्री आहे. इथून गेट नाही म्हणता येणार, पण मंदिराचे इथून. तर असं काहीच. आणि इथे हे गव्हर्नमेंटचे गेस्ट हाऊस आहेत. आता पीक सीझन नाही आहे, तर इथं 4-5 लोकांचं आम्ही विचारलं तर आम्हाला 3000 बोललेलं आहे. हे बघा, हे
पण आम्ही ते 1300 रुपयामध्ये आले. आणि पीक सीझनमध्ये तर भाई मजबूत रेट असतो, मजबूत म्हणजे मजबूत. पण आता आणि वर इथं भैरव बाबाचं मंदिर आहे. आणि पण आता दादा यहाँ से मेन वाला मंदिर कितना दूर है? कितना दूर है? कितना दूर है? किती लांब आहे? 800 मीटर आहे. ओम नमः शिवाय देखील दिसला. हां हां ओके अच्छा. अच्छा पण आता मंदिर बंद असतील ना? ओके अच्छा. तर आणि इथं असे कॅम्प वगैरे आहेत. आणि इथं ना मंदिराच्या सकाळी 5 वाजता आम्ही टोकन घेतलेलं आहे. टोकन 2 मिनिटात आहे. तुमचं जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ना, ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन दिल्यावर सीधा टोकन 1 मिनिटात टोकन भेटतं. आणि हा असा गेट आहे इथून. ओम इथं असं ओम आहे. ही ओमचं मी उद्या सकाळी व्यवस्थित चांगल्या प्रकारे व्हिडिओ करेलच. पण ह्या नाईट व्ह्यू दाखवतो. केदारनाथचे बाबा केदारनाथचे इथलं नाईट व्ह्यू. आणि इकडे असे बिल्डिंग वगैरे आहे. हा असं मार्केट वगैरे आहे. आणि हे बघू शकता नाईट व्ह्यू आहे. इथे रेस्टॉरंट वगैरे आहेत. आणि इथे हे मोस्टली रेस्टॉरंटच आहेत. आणि आता शॉप वगैरे सगळं. मंदिर आता बंद झालेलं कारण आता वाजले 11. 8 वाजता बंद होऊन जातं. आता वाजलेत 11. 11 वाजता चालू नसणारच मंदिर. मंदिराचा व्ह्यू बघा. नाईट व्ह्यू 11 वाजता मंदिराचा व्ह्यू. हे आहे ते बाहेरचा व्ह्यू मंदिराचा. असा काहीसा व्ह्यू आहे मंदिराचा. प्रॉब्लेम आहे की आता ना मंदिराचा व्ह्यू सही येते. पण रात्री असल्यामुळे ना उद्या सकाळी दाखवते. पण आता मंदिराचा व्ह्यू दाखवणं थोडं मुश्किल आहे. आता मी इथून चाललो पुन्हा रूमवर. पुन्हा आम्हाला सकाळी 5 वाजता यायचं इथं दर्शनाला. काही नाईटचा व्ह्यू घ्यायचा होता. एवढा व्ह्यू घेतला. आणि पुन्हा एकदा मंदिर. हेच ते मंदिर रीलमध्ये दाखवत असतात.